नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मराठी निबंध थांबला तो संपला. पहा बाळांनो, पुढं थांबला तो संपला. कल करे सो आज कर, आज करे सो अब. पल में प्रलय होत है, बहुरी करेगा कब. पहा, उद्याचं काम आज करायचं आणि आजचं काम आत्ता, असं आपल्याला संत कबीर सांगून गेले. खरंच हे अगदी सार्थ आहे. जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर धावण्याशिवाय पर्यायच नाही. जीवनाचा मधुघट घडवायचा असेल तर ध्येय, कर्म, कर्तव्य यांची जाणीव ठेवून प्रत्येक क्षणाचा उपयोग आपण करूनच घ्यायला पाहिजे. गतीशिवाय नाही प्रगती. गतीचा सूर्य कलला की अपयशाच्या सावल्या मोठ्या दिसू लागतात. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. म्हणूनच आपापल्या कर्मानुसार आपले जीवन घडत असते. हे अगदी सार्थ आहे. असंही म्हटलं जातं, उठणाऱ्याचे नशीब उठते, बसणाऱ्याचे नशीब बसते, झोपणाऱ्याचे नशीब झोपते, जो चालतो त्याचे नशीबही चालते. चराती चरतो भगः. समुद्र मंथनामध्ये अमृत प्राप्ती करण्यासाठी जेव्हा देवानी आपल्यासमोर ध्येय ठेवलं, समुद्र मंथनातून अमृत प्राप्तीचं ध्येय देवानी ठेवलं, तेव्हा त्यांना मौल्यवान रत्नसुद्धा प्राप्त झाली. पण ते त्यांनी संतुष्ट झाले नाहीत किंवा हलाहल विषयामुळे सुद्धा ते गांगारून गेले नाहीत. तर अमृत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांनी समुद्र मंथन चालू ठेवलं, म्हणजेच त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही. आपणही आपलं काम मध्येच कधीही थांबवू नये. आपले डोळे नेहमी ध्येयाकडे हवेत. अखंड परिश्रम हवेत. जीवनाचं आकाश प्रयत्नांच्या प्रगतीच्या चंद्रानं खुलतं. चाचा नेहरू नेहमी म्हणतात की व्यर्थ घालवलेला क्षण म्हणजे दुर्दैवाला दिलेली ओसरीच होय. सूर्या इतका वक्तशीरपणा आणायला बाबा भिडे म्हणतात की न थांबला सूर्य कधी, न थांबली धरणी, स्वकर्तृत्वाने जगिया जीवनी, अमर होईल रे तुझी कहाणी. क्षणभंगूर जीवनात एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. वैयक्तिक असो किंवा सामाजिक प्रगतीसाठी आपण झटलंच पाहिजे. नदीचं पाणी व्हायचं थांबलं तर त्याचं डबकं व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच आयुष्याला गतीही हवीच. झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजेच नसतात, असं राजा राम मोहन राय म्हणून गेले. अगदी खरंच सार्थ आहे. इतिहास हेच सांगतो की वेळ, प्रयत्न आणि निश्चय यांच्या संगमानं आपलं जीवन फुलवता येतं. हिरोशिमासारख्या राखेतून जपानची अस्मिता जागृत झाली. वेळीच त्यांनी स्वतःला सावरलं. नियोजन आणि कृती याचा मिलाप घडला. म्हणूनच आपण म्हणतो की थांबला तो संपला आणि नाही थांबला तो पुढं तरला. आळस हा माणसाचा शत्रू आहे. सतत कार्यरत राहा. केवळ मनोराज्य करत बसू नका. गेलेला क्षण परत फिरून येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण परिपूर्ण जगा. हे खूप आवश्यक आहे. किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे आहे. मानसिक उत्साह, धैर्य आणि चिकाटीचे प्रयत्न हे मानवाला उद्योग प्रवृत्त करतात. उद्योगी माणूस कधीही संपू शकत नाही. म्हणूनच म्हटलं जातं की दैवाधीन किंवा पराधीन अशी माणसं स्वतःच्या कर्मयोगाने गती सोडून निष्क्रिय होतात. हातावर हात ठेवून बसणाऱ्यांच्या माथी पूर्णविरामच लिहिलेला असतो. म्हणूनच सतत प्रयत्न करणाऱ्याला भाग्यलक्ष्मी प्रसन्न होते. कामात व्यस्त असणारी व्यक्ती नेहमी स्वस्थ आणि मस्त राहते, कारण त्या व्यक्तीच्या मनाबरोबरच तणाचंही आरोग्य सांभाळलं जातं. स्वामी विवेकानंद म्हणतात की उठा, जागे व्हा, आळस झटकून कामाला लागा, कारण 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 तो थांबला तो संपला. आणि म्हणूनच शेवटी म्हणावंसं वाटतं की अविश्रांत चालेल काळा सवे जो, तयाचे चवे भाग्यही चालेल. तर अशा पद्धतीनं बाळांनो, थांबला तो संपला हा निबंध इथं मी सादर केला आहे. कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.